मुलांना आता आपण पाहणार बघा वनस्पतीचे वर्गीकरण या पाठाकडे आपण लक्ष देणार आहोत, म्हणजेच क्लासिफिकेशन ऑफ प्लांट. याच्याबद्दल आपण अधिक माहिती करणार की वनस्पतीचे जे वर्गीकरण आहे ते कशा प्रकारे केले जाते, त्याचे आपण चित्राच्या माध्यमातून अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करणार की वनस्पतीचे वर्गीकरण काय आहे. बघा मुलांना, इथे तुम्हाला झाडे दिसत आहे, झुड दिसत आहे आणि त्याचं वर्गीकरण कसं सांगितलंय. वनस्पतीचा आकार कशा प्रकारे आपल्याला करायचा आहे, वनस्पतीचा जो आकार आहे की वनस्पतीचा आकार हा किती मोठ्या प्रमाणात आहे ते आपल्याला इथे दर्शवायचं आहे. बघा, वनस्पतीचा आकार उंचीमधील फरकावरून की वनस्पतीचे आकार आहे त्याची जी उंची किती आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला ठरवता येईल आणि वर्गीकरण करता येईल. म्हणजे बघा, दोन गोष्टी याच्यामध्ये आल्या, वनस्पतीचा जो आकार आहे आणि उंचीमधील फरक. वनस्पतीचा आकार किती मोठा आहे, किती विशाल आहे, किती छोटा आहे, तो आकार म्हणजे आपण बोलू शकतो त्याला शेप कशा प्रकारे आहे त्याच्यावरून आपल्याला वर्गीकरण करता येईल. आणि त्याचप्रमाणे आपल्याला उंचीमधील फरक की दोन वृक्षामधले किंवा दोन वनस्पतीमधील अंतर हे किती आहे किंवा त्याचा फरक किती आहे, त्या दोघांमधला फरक तुम्हाला इथे बघा जाणवत असेल की ते तुम्हाला 1 2 3 4 5 6 प्रकारचे तुम्हाला वनस्पती इथे दिलेले आहेत. त्यापैकी मुलांना पाहू शकता की हे जे वृक्ष आहे किंवा ही वनस्पती आहे ही कशी, याचं जे खोड आहे ते कसं आहे, छोटं आहे, परंतु त्याचा जो वनस्पतीचा जो विशाल काय आहे, वृक्ष हा वाढलेला आहे, म्हणजे त्याचा आकार हा मोठा आहे, विशाल काय आहे. पण बाजूची जी वनस्पती आहे बघा, ती तुम्ही पाहू शकता की ती कशी आहे, आकाराने छोटी आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या वनस्पतीमध्ये उंचीमधील फरक तुम्ही बघू शकता. त्याचा जो शेप आहे म्हणजे त्याचा आकार आहे तो पाहू शकता की तो याच्यापेक्षा किती भिन्न आहे, वेगळा आहे, हे तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे आपण त्याच्या उंचीमधील फरक देखील तुम्हाला जाणवत आहे की याची उंची ही किती आहे, याची उंची किती दिसत आहे आणि ह्या रोपाची उंची किंवा ह्या वनस्पतीमधील उंची देखील किती आहे, त्याच्यातला फरक हा तुम्ही सहज सांगू शकता की हे जे झाड आहे किंवा हे जे वृक्ष आहे कसं आहे, ह्या वनस्पतीपेक्षा हे जास्त आकाराने मोठा आहे आणि त्याची उंची देखील मोठी आहे आणि याची जी उंची आहे एवढी आहे, परंतु ह्या वृक्षाची जी उंची आहे ही या दुसऱ्या वनस्पतीपेक्षा साहजिकच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आढळून येते. तर अशा प्रकारे जर आपल्याला वनस्पतीचं वर्गीकरण मुलांनो करायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये दोन फरक लक्षात येणार आहोत. एक आहे वनस्पतीचा जो आकार आहे त्या मानाने आणि उंचीमधील फरक की दोन वृक्षामधले किंवा दोन वनस्पतीमध्ये उंचीचा जो फरक आहे तो कसा आहे, तितकाच आहे, जास्त आहे, कमी आहे, हे देखील आपण या बघा चित्राच्या माध्यमातून तुम्हाला सहज लक्षात येईल की कशा प्रकारे याच्या दोन चित्रामध्ये आपल्याला की ह्या 5 चित्रामध्ये फरक आपल्याला दिसून येत आहे. आता वनस्पतीचं वर्गीकरणमध्ये जो आपला पहिला जो भाग आहे या वृक्षाबद्दल आपण माहिती घेणार की वृक्षामध्ये काय येतं मुलांनो. हर एक प्रकारचे जे वृक्षाचे जे संबंधित जे फळ आहे किंवा फळ, पानं, फुलं, वृक्ष, खोड, मूळ या सगळ्यांचा देखील आपण संबंधितरित्या अभ्यास करणार आहोत की वृक्षामध्ये आपण पाहणार आहोत की जे आपला वर्गीकरणाचा भाग आहे. काही वनस्पती ह्या उंच आढळतात. बघा, प्रत्येक वनस्पती जेव्हा किंवा प्रत्येक झाड आपण बघतो तेव्हा ते आपल्याला उंच दिसतं का? नाही दिसत. किंवा काही झाडं आपल्याला खूप उंच प्रमाणात दिसतात. जसं उदाहरणार्थ आपण बोलू शकतो नारळाचं झाड आहे, ताडाचं झाड आहे. जे ताडाचे जे झाड आहे ते देखील फार मोठ्या उंच प्रमाणावर असतं. नारळ तर खूप उंच प्रमाणावर असतं. चिंचाचं झाड आहे ते देखील मोठ्या प्रमाणात उंच असतं मुलांना. तर अशा प्रकारे काही वनस्पती आपल्याला उंच दिसतात, तर त्याप्रमाणे काही ज्या वनस्पती असतात ते आपल्याला जमिनी लागत देखील दिसत असतात. त्याला आपण काय बोलू शकतो, झुडपे बोलू शकतो. ती देखील वनस्पती आपल्याला औषधोपचार म्हणून उपयोगाला पडते, आपल्याला म्हणजे आपल्याला भाजीपाला म्हणून देखील उपयोगी पडते. आणि अशाच प्रकारच्या वनस्पती की ज्या प्राण्यांना खाण्यासाठी देखील ज्या वनस्पती बनलेल्या असतात, काही या छोट्या अंतरावर असतात तर काही जमिनी लागत असतात तर काही उंच प्रमाणामध्ये असतात. तर अशा प्रकारे याचं वर्गीकरण करता येते की सर्वात पहिलं त्याची उंची ही लक्षात घेतली जाते की वनस्पतीची उंची प्रत्येक झाडाची ही प्रत्येक वृक्षाची सारखी नसते. त्याची खोड टणक व मजबूत असते. खोड, आता मी तुम्हाला बघा सांगितलं होतं की खोड नेमकं कुठे असतं, की हे जे आहे झाडाचं काय आहे, खोड आहे. ते कसं आहे, टणक म्हणजे आपण बोलू शकतो की भारी भक्कम आहे. मजबूत म्हणजे त्याचा काही ते स्ट्रॉंग आहे. आणि ते खोड जर स्ट्रॉंग असेल तर तितकेच त्याचे मूळ देखील जमिनीच्या खाली ते खोलवर रोवले गेलेले असतात आणि ते जमिनीच्या खाली जितकं खाली गेले पसरलेले असतात त्यामुळे तितक्याच वरती हा झाड देखील उंच उंच वाढत राहतो. तर त्याच्या अनेक शाखा देखील वाढत राहतात. खोडामुळे काय मिळतं आपण पाहिलं होतं मुलांनो की खोडामुळे काय होत आहे की खोडामध्ये असलेले खोडाच्या द्वारे अन्न ग्रहण केलं जातं, त्या अन्नाचं वहन केलं जातं आणि ते प्रत्येक फांद्यांना, प्रत्येक पाना फुलांना ते काय केलं जातं, अन्नाचं शोषण ते केलं जातं, वहन केलं जातं. त्याच्यामुळे खोड हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याच्याद्वारे काय केलं जातं, तो टणक असतो आणि तो फार मजबूत असतो आणि झाडाला आधार देण्याचं ते काय करत असतं,
काम करत असतं. तर अशा प्रकारे मुलांना पाहिलं आपण की खोड हे कसं आहे, टणक आहे, मजबूत आहे आणि झाडांना एक विशिष्ट प्रकारचा म्हणजे आधार देण्याचं काम करतं. त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात. साहजिकच आहे की जसं आपण झाड लावतो, झाड लावल्या लावल्या त्याला फांद्या फुटतात का? चला आपण एक छोटं रोपटं आणलं आणि ते लावलं आणि मग आपल्याला लगेच ते पानं फुलं दिसत तर नाही. तर अगदी काय होतं, जमिनीपासून काही अंतरावर म्हणजे जेव्हा आपण एखादी वेल लावतो किंवा एखादं वनस्पती लावतो, एखादं छोटं झुडूप लावतो. आता समजा ही जमीन आहे, आपण प्रयोग करूया की बाबा आपण एखादं एक छोटंसं जे रोपटं आहे मुलांनो, की ते आपण रोपटं काय केलं आहे, लावलं आहे असं. तर लगेच त्याला पानं फुलं फुटतील का इथे? तर नाही. तर आपल्याला काही दिवस त्याला काय द्यावं लागेल, पाणी द्यावं लागेल, त्याला सूर्यप्रकाशात ठेवावं लागेल, त्याला हवा द्यावं लागेल, कार्बन डायऑक्साईडची देखील त्याला गरज आहे. आणि अशा प्रकारे पाणी, हवा आणि सूर्यप्रकाश याच्या मिश्रणातून किंवा वनस्पतीला ची निर्मिती करण्यासाठी लागणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे याच्या मदतीने रोज रोज आपण काय करत असतो, त्याला पाणी देत असतो, त्याला हवेची देखील गरज आहे आणि त्याप्रमाणे वनस्पती ही उंच उंच वाढत राहते. आणि जेव्हा एक मजबूत खोड तयार होतं, तसं आपण पाहिलं की तो टणक आहे आणि मजबूत आहे. तो जेव्हा खोड तयार होतो त्याच्यानंतर काही जमिनीच्या अंतरानंतर खोड निर्माण झाल्यानंतर त्याला काय फुटतात, शाखा फुटतात आणि मग ह्या झाडाच्या शाखा दूरवर पसरले जातात आणि काही उंचीवरून त्यांना मग फांद्या फुटतात. मग आपोआप म्हणजे एका खोडापासून काय निर्माण होतात, ह्या फांद्यांच्या शाखा निर्माण होत असतात. हे देखील आपल्याला माहिती आहे मुलांनो. तुम्हाला कळायला असेल चित्राच्या माध्यमातून की जमिनीपासून काही उंचीवर काय असं झाड हे वाढत नाही की ते लगेच त्याला काय उठत नाही, फांद्या फुटत नाही किंवा त्याला लगेच पानं फुलं देखील येत नाही. त्यासाठी खोडाची गरज असते. काही उंचावर ते खोड वाढलेलं असतं आणि त्यानंतरच त्याला शाखा फुटतात आणि त्याच्यानंतर पानं फुलं हे देखील यायला लागतात. त्यांना अनेक वर्ष फुले फळ येतात. मी आत्ताच सांगितलं की जेव्हा खोड निर्माण झाल्यानंतर खोडातूनच जेव्हा फांद्या फुटतात आणि अनेक त्याच्या ब्रांचेस तयार होतात, त्याच्यानंतर काय येतं आहे बघा की त्यांना जमिनीपासून काही उंचीवर फांद्या फुटतात आणि त्याच्यानंतर काही वर्षानंतर त्यांना आधी फुलं येतात आणि नंतर काय येतात, पानं येतात. बघा इथे काय दिलंय, त्यांना अनेक वर्ष फुले व फळे येतात. की आधी सर्वात प्रथम काय येतात की जे खोड आहे ते खोड वाढायला लागतं काही जमिनीच्या अंतरानुसार. नंतर मग ते काय येतं, खोडाचं रूप तर ते अनेक फांद्यामध्ये होतं, अनेक त्याला ब्रँचेस येतात आणि अनेक ब्रँचेस आल्यानंतर त्याला पानं यायला लागतात, त्याला फुलं यायला लागतात आणि नंतर फळाचं काय होतं मुलांना, निर्माण होतं. तर अशा प्रकारे अनेक वर्षानुवर्ष ही प्रक्रिया चालवली असते की काय एखादं झाड तयार होण्यासाठी किंवा एखादा वृक्ष किंवा एखादं आपल्याला फळ खायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वेट करावं लागतं की असं होत नाही की आज आपण टाकले आणि 5 दिवसांनी 10 दिवसांनी आपल्याला त्या झाडावरचं फळ खायला मिळेल. तर असं होत नाही मुलांना. आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागतं, वेळ काढावा लागतो, तेवढी मेहनत घ्यावी लागते, त्याची काळजी घ्यावी लागते आणि काळजी घेतल्यानंतरच ते झाड काय करत असतं, ते जमिनीपासून वर वाढत जातं. वाढत वाढत गेल्यावर खोडाद्वारे त्याला शाखा फुटतात आणि नंतर त्यांना फुलं, पानं आणि नंतर फळ ही जी प्रक्रिया यायला सुरुवात होते. हे देखील आपण पाहू शकतात. मग ते फळ कोणतं असू शकतं, वड असू शकतो, आंबा असू शकतो, नारळ असू शकतो. अशा प्रकारचे हर एक प्रकारची जी वनस्पती ही वाढत असते. अशा वनस्पतींना वृक्ष म्हणजेच काय बोलतात, ट्रीज बोलतात. जे असे जे वृक्ष आहेत त्यांना आपण काय बोलतो, ट्रीज बोलतो. हे तर सर्वांना माहित आहे की हे कॉमन आहे, की हे बेसिक आहे. अगोदर पहिलं खोड टाकणार, आधी झुडप असणार, मग त्याच्यानंतर पाणी टाकणार, मग झाड येणार, पानं फुलं फळं येणार आणि मग अशा सर्व जो मोठा बहरलेला जो वृक्ष असतो आपण त्याला वृक्ष बोलतो. छोट्या झुडपाला आपण बोलतो का वृक्ष? तर नाही. जे मोठ्या प्रमाणात असतं ते एकदम वेलीदार असतं आणि ते एकदम भरलेलं जे झाड असतं त्याला आपण काय बोलतो, वृक्ष असे आपण त्याला बोलले जातो. बघा, वृक्ष हे उंच आहे. वृक्ष काय आहे, उंच आहे. तो मोठा आहे म्हणून आपण त्याला काय बोलले गेले आहे, वृक्ष कसं आहे. सर्वात प्रथम त्याची आपण बोलू शकतो की त्याची क्वालिटी आहे किंवा त्याचे गुणवैशिष्ट्य काय आहेत. ते कसं आहे, उंच आहे, ते आकाराने मोठे आहे. म्हणजे ते काय आहे, उंच आहे, ते आकाराने मोठे आहे. काय दिसत आहे, तर त्याचा जो विशाल काय, जो त्याचा आकार आहे, जो त्याचा शेप आहे तो कसा आहे, डौलदार आहे, तो मोठा आहे आणि म्हणून ते काय आहे, आकाराने तो काय आहे, मोठा आहे. आणि बहुवार्षिक, बहुवार्षिक म्हणजे प्रत्येक वर्षी आपण त्याला असं बोलू शकतो. बहुवार्षिक म्हणजे जो येणारा की कित्येक वर्ष तो काय करतो, म्हणजे त्याला म्हणजे पेरिनियल, काय बोलणार, पेरिनियल असतात की ते दरवर्षी आपल्याला सातत्याने फळं देण्याचं काम करत असतात. मग ती फळं कोणती असू शकतात, जी आपण आपल्या जेवणामध्ये त्याचा आपण खात असतो. मुलांना उदाहरणार्थ आंबा आहे, चिकू आहे, पेरू आहे, नारळ आहे, ही अशी अनेक फळे आपण काय करत असतो, त्याचा आस्वाद घेण्याचं काम करत असतो. की त्याला काय होतात, ही वृक्ष आकाराने उंच असतात, त्याचप्रमाणे याचा आकार मोठा असतो. उंच तर असतात, त्याचा आकार मोठा असतो आणि बहुवार्षिक आपल्याला फळं देण्याचं काम करतात. बहुवार्षिक असतात म्हणजे ते काय आहे, पेरेनियल आहे आणि त्याचा आपल्याला सतत उपयोग देखील होत असतो.
उदाहरणार्थ त्यांनी काय सांगितलं आहे की आपल्याला त्यांनी एक्झाम्पल दिले की आपण कोणकोणत्या झाडाची की ते सातत्याने आपल्याला काय करत असतात, फळं देण्याचं काम करत असतात. काही झुडपं असतात ती 2 ते 3 वर्ष जगतात, परंतु ही जी वनस्पती आहे ही वनस्पती आपल्याला काय देत असते, वर्षानुवर्ष फळ देण्याचं काम करत असते. मग कोण आहे, आंबा आहे, वड आहे, पिंपळ आहे, केळी आहे, नारळ आहे, इत्यादीच्या सर्व ज्या वृक्ष आहेत, ज्या वनस्पती आहेत त्या आपल्याला उपयोगाच्या आहेत, महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच आपण त्याची वेळोवेळी काळजी घेत असतो. त्यांना लागणारे खत पाणी आहे ते घालत असतो आणि मग अशा प्रकारे आपण त्यांची काळजी घेतल्यानंतर आपल्याला ते काय करत असतात, फळ देण्याचं काम करत असतात. मग ही अशा सर्व प्रकारची जी फळं जी वृक्ष आहे, वनस्पती आहे, याची सातत्य बहुवार्षिक फळं आहेत की ते आपल्याला दर वर्षाला किंवा दर 6 महिन्याला हे काय करत असतात, फळं देण्याचं काम करत असतात, जे आपण नेहमी काय करत असतो, आपल्या जीवनात त्याचा उपभोग करत असतो. हे देखील पाहू शकता. बघा, आंबा झाला, आता हे काय झालंय चित्र, आंबा, वड आहे, आंबा आहे, नारळ आहे, केळी आहे, ते आपण पाहिलं की अशा प्रकारे मुलांनो की जो वृक्ष आहे तो आपल्यासाठी काय करत आहे की जो आपण खोडापासून त्याच्या अनेक फांद्या तयार होतात व पानं, फुलं, फळं येतात आणि ते आपल्याला बहुवार्षिक फळं आहे मिळतो की आपण त्याची काळजी घेतो आणि ते वर्षानुवर्ष आपल्याला फळ देणारे जे झाडं आहेत, आंबा आहे, वड आहे, नारळ आहे, केळी आहेत, हे सगळे आपल्याला फळ देतात. आता हे झालं वृक्षाच्या बाबतीत मुलांना की जो वृक्ष काय करतो तो आपण पाहिलं, त्याचे गुणधर्म पाहिलं, तो उंच आहे, तो आकाराने विशाल आहे, तो मोठा आहे, जो खोड आहे तो मजबूतीचं काम करत असतो, पूर्ण झाडाला आधार देण्याचं काम करत असतो. आपण पाहिली मुलांना माहिती वृक्षाबद्दलची. आता आपण पाहणार आहोत झुडपाबद्दलची की झुडपामध्ये की झुडूप काय आहे की ते देखील मी तुम्हाला सांगितलं होतं की झुडूप म्हणजे की जे जमिनीपेक्षा थोड्याच अंतरावर वाढलेलं असतं, ते जमिनीला लागलेलं असतं आणि त्याच्यामधून देखील जे वनस्पती जे येतात त्या देखील आपण खाद्य म्हणून वापरू शकतो, औषधोपचार म्हणून देखील त्याचा वापर केला जातो. काही जंगली जनावर असतात ते देखील त्यांचं खाद्य म्हणून ते वापर करण्याचा प्रयत्न करत असतात. आता आपण चित्राच्या माध्यमातून पाहणार आहोत. बघा, इथे काय दिलं आहे, काही वनस्पती या जमिनी लगत वाढतात. जमिनी लगत हा जो शब्द आहे तो पाहू शकता मुलांनो. बघा, इथे काय दिलंय, जमिनी लगत. काय आहे जमिनी लगत म्हणजे काय की ही जी जमीन आहे तुम्हाला दिसते, या जमिनीच्या लगत म्हणजे जमिनीला जवळून किंवा जमिनीला चिकटून असतात, म्हणून तो काय आहे जमिनी लगत. जसं लहान मूल बघा कसं आईला चिटकून असतं, आपण म्हणतो ना की तो आईला चिकटलेला आहे, तो आईच्या जवळ आहे, अटॅचमेंट आहे. तसं जे काही वनस्पती आहेत ते कशा आहेत, जमिनी लगत आहेत, त्या जमिनीला चिकटून वाढलेले असतात. हे देखील तुम्ही कधीतरी पाहिलं असेल, जेव्हा एखाद्या वेळेस तुम्ही पिकनिकला गेला असाल तर प्रत्येक झाड तुम्हाला फक्त उंचच दिसतं असं नाही, तर काही जे झुडपे आहेत ते आपल्या पायाच्या खाली म्हणजे घोट्यापर्यंत देखील असतात, काही घुटण्यापर्यंत आपल्या याच्यापर्यंत असतात आणि त्यामुळे आपण बघू शकतो की ते झाड आपल्याला छोटे छोटे दिसतात, पण तरी ते झुडपे छोटे असले तरी देखील ते आपल्याला फार महत्त्वाचे असतात. तर अशा प्रकारे बघा इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलं आहे की याची उंची साधारण बघा ही काय आहे, जमीन आहे आणि याची उंची इथपर्यंत वाढली म्हणजे जमिनीला चिटकून आहे ते. जसं नारळाचं आणि आंब्याचं, वडाचं झाड हे उंच आहे ते आपल्याला कळतं, तसं हे उंच नाहीये, हे काय आहे जमिनीलगत याला चिटकून आहेत. मग अशी देखील झुडपे तुम्ही बहुतेक पाहता, जंगलामध्ये जातात तेव्हा पाहता, जेव्हा एखादी पिकनिक, शालेय पिकनिक जेव्हा निघते शाळेतल्या, ती देखील तुम्हाला ते प्रेक्षणीय स्थळ म्हणून तुम्हाला पाहावयास मिळतं की तिथलं जर जंगल आहे, दरी आहे, डोंगर आहे, तिथे अशाच प्रकारे जे पावसाचं जेव्हा पाणी पडतं त्या पावसाच्या पाण्यामध्ये अशी बरीच छोटी छोटी काय आलेली असतात मुलांना, झुडपे आलेली असतात. ते देखील तुम्ही कधी पिकनिकला गेलं तर ते अनुभवा मुलांना. तर अशा प्रकारे त्या मग जमिनीलगतच त्यांना अनेक फांद्या फुटतात. आता इथे त्यांनी काय सांगितलं, जसं उंच झाड आहे, झाड कसं आहे, उंच आहे, ते टणक आहे, ते मजबूत आहे आणि त्याला फांद्या फुटतात, तसं ते जमिनीलगत जरी झाड असलं तरी देखील त्यांना काय फुटतात मुलांना, त्यांना अनेक फांद्या फुटत असतात. जरुरी नाही की ते झाड उंच आहे म्हणूनच त्याला फांद्या फुटतात असं नाहीये, तर ते जमिनी लगत आहे, जमिनीच्या लगत असणे म्हणजे जमिनी जवळच आहे, जमिनीच्या सोबत त्याला काय करतं, ते झाड वाढण्याचा प्रयत्न करतं आणि त्यांना देखील अनेक फांद्या फुटतात, अनेक ब्रँचेस त्याच्यापासून तयार होत असतात आणि त्यांचं देखील तेच काम पोषणाचं आहे. जरी ते जमिनी लगत असलं तरी त्या जो छोटासा जो खोड आहे त्या खोडाच्या माध्यमातून त्या पूर्ण जो अन्नग्रहणाचा जो काम आहे की त्यांचं अन्नग्रहण कशा प्रकारे केलं जातं, त्या खोडाच्या माध्यमातून त्यांना सर्व प्रकारचे जे अन्न दिल्याचं काम केलं जातं, हे खोड हे महत्वाचा भाग आहे. अशा प्रकारे बघा तुम्ही इथे पाहू शकता, त्याची उंची व आकार वृक्षाच्या तुलनेने लहान असते, साहजिकच आहे. ते झुडूप आहे, ते जमिनी लगत आहे म्हणजे आपण काय करू शकतो, त्याला आपण सहज हात लावू शकतो, ते आपल्या उंचीपेक्षाही कमी आहे. आपलं वृक्ष जर पाहिलं तर वृक्ष आपल्या उंचीपेक्षा जास्त आहे आणि जर झुडूप पाहिलं तर आपल्या उंचीपेक्षा ते फार कमी प्रमाणात ते उंचीवर असतं आणि त्याच्यामुळे त्याची उंची काय आहे, झुडपाची उंची ही वृक्षाच्या मानाने किंवा वनस्पतीच्या मानाने फार
कमी आहे आणि उंची कमी आहे आणि आकारही वृक्षाच्या तुलनेने लहान असतो. साहजिकच आहे, जेव्हा लहान मुलाची वाढ होत असते, जेव्हा लहान मुलं असतं ते आकाराने, उंचीने आकाराने कसं असतं मुलांना, ते लहान असतं. परंतु तो जसजसा वाढत जातो, जसं त्याची उंची वाढते, त्यामुळे उंची वाढली की त्याचा काय वाढतो, आकार वाढतो आणि आकार वाढला की त्याचं वजनही वाढायला सुरुवात होते. हे आपण परिसर अभ्यास 1 भागमध्ये आपण शिकलेले होते त्या 5वी मध्ये, की वजन, उंची आणि त्याप्रमाणे त्याला शक्ती म्हणजे जो स्ट्रेंथ आहे ती देखील आलेली असते. त्याचप्रमाणे जसं हे झाड वनस्पती जरी आकाराने छोटं असलं तरी त्याची उंची ही मोठ्या वृक्षाच्या मानाने वाढत नाही आणि त्याचा आकार आहे म्हणजे त्याचा जो शेप आहे तो आकार देखील जो मोठा वृक्ष आहे, जी मोठी वनस्पती आहे त्याच्या मानाने, त्याच्या वृक्षाच्या तुलनेने ते कसं आहे, लहान दिसते. हे देखील तुम्ही या चित्राच्या माध्यमातून पाहू शकता. ते उंच नाही आहे, त्याची उंची आणि आकार कमी आहे, मात्र त्याची खोड जाड व टणक आहे. इथे देखील एक सेम क्वालिटी, सेम गुणधर्म आपण इथे पाहू शकतो मुलांनो. जसं उंच वृक्षाच्या आकारामध्ये होतं की जो उंच वृक्ष वनस्पती आहे त्याचे देखील खोड कसे होते, जाड आणि टणक होते. जाड म्हणजे जसं जो जाड बांधा असतो आणि अशा प्रकारचे जे समजा हे झाड आहे, मग याची जी बांधा आहे तो कसा आहे, जाड आहे. जे जाड असल्यामुळे ते कसं आहे, जाड आहे, टणक आहे. म्हणजे एकदम त्याच्यावर कितीही प्रकारचा घाव सुचला गेला तरी ते पटकन पडणारं नाहीये. किंवा समजा खूप मोठा वारा आला, वादळ आलं किंवा सुनामी आली तरी ते झाड काय आहे, ते टिकून राहणार आहे. काही ज्या वनस्पती असतात जे जमिनी लगत असतात किंवा त्याला जास्त आधार नसला तर ते पाण्यामध्ये ते वाहून जातात. परंतु जे खोड जेव्हा टणक असतं, जाड असतं, तेव्हा ते हर एक येणाऱ्या नैसर्गिक परिस्थितीला ते काय करत असतं, तोंड देत असतं. तोंड देणं म्हणजे की ते स्वतःला की स्थिर राहतो, तो पडू देत नाही, तो उन्मळू देत नाही. तो काय आहे, त्याचं कारण त्याचं खोड जाड आहे आणि ते टणक आहे. म्हणजे नैसर्गिक आपत्ती कशी आहे मुलांना, जसं आपण बोलू शकतो, भूकंप म्हणू शकतो किंवा पूरस्थिती निर्माण होऊ शकते, वादळी वारा येऊ शकतो. तर अशामुळे हर एक जे निसर्गात असणाऱ्या, पर्यावरणात असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या अस्ताव्यस्त होत असतात आणि त्या आपल्या एका जागावरून ते दुसऱ्या जागी हलण्याचा प्रयत्न करत असतात. तर अशा परिस्थितीमध्ये देखील हे झाडे काय राहतात, टिकून राहतात. जेणेकरून त्याचं जर खोड जाड असेल, टणक असेल तर ते झाड टिकून राहण्यासाठी मदत होत असते. तर अशा प्रकारे बघा पाहता मुलांनो. मग त्याची आता उंची किती आहे ते पाहू शकते, की जे मोठी झाडं आहेत त्याची उंची साधारण ते 7-8 फूट एवढी असू शकते, 9 फूट येऊ शकते, की प्रत्येकाची जी वनस्पतीची उंची साधारण तेवढीच असेल नाही, त्याच्यामध्ये कमी जास्त प्रमाणात फरक पडतो. परंतु जी लहान जी झुडपे आहेत त्याची उंची साधारणपणे किती आहे मुलांना पाहू शकता, की त्याची उंची 2 ते 3 मीटर पर्यंत आहे. म्हणजे आपण त्याला सहज हात लावू शकतो. इतक्या म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये ती मोठी आहे, उंच आहे. म्हणजे किती, 2 ते 3 मीटर पर्यंत उंच वाढतात. म्हणजे आपल्या जवळजवळ आपल्या गुडघ्या इतकी ती काय करतात, ती वाढलेली असतात. आपण त्यांना सहज त्यांची ग्रोथ होताना पाहू शकतो. ते कशा प्रकारे वाढतात, त्यांचं पान, खोड, मूळ हे कशा म्हणजे आहे, पानं, फुलं कशा प्रकारे येऊ शकतात हे आपण रोज बघू शकतो. परंतु झाड उंच असेल तर आपण त्याला पाहू नाही शकत. परंतु झुडपामधलं जे त्याची उंची छोटी असल्यामुळे आणि ती 2 ते 3 मीटरच आहे, त्याच्यामुळे आपण त्या घरालगत जर आपण असे झुडूप लावलं तर त्याचे आपण काय करू शकतो, पाहू शकतो की कशा प्रकारे ते झाड वाढत आहे. हे देखील आपण बघणार आहोत. मग आता त्याची उदाहरणं काय जी छोटी झुडपं आहेत ती आपण लावली, मग त्याची उदाहरणं काय आहेत बघा. एक आहे कान्हेर आहे, जास्वंद आहे, घाणेरी आहे, करंटी आहे आणि गुलाब आहे. इतके की जी अशी जी छोटी वासाची जी झाडं आहेत की जे आपण म्हणू शकतो की एक शोभेसाठी असणारं जे झाड आहे की सर्व प्रकारची जी फुलं आहेत, त्या सर्व फुलांची जी वनस्पतीची जी झुडपे आहेत ती कशी आहेत, आकाराने छोट्या आकाराची आहेत. आपण बघितलं मुलांना की जर फुल जर घेतलं तर फुलांमध्ये देखील खूप साऱ्या व्हरायटी आहेत, विविधता आहे. गुलाब जर घेतलं तर गुलाबाचं काय की गुलाब लाल पण आहे, गुलाब पिवळा पण आहे, रंगीबिरंगी पण आहे, जे आपण गुलाबी पण बोलू शकतो. तर अशा प्रकारची गुलाबामध्ये देखील रंगामध्ये विविधता आहे आणि म्हणून वर्गीकरण करणं गरजेचं आहे. मग आपण जे पाहत आहोत की झुडूप आहे, मग झुडपाची उदाहरणं कोणती आहे, परीक्षेला प्रश्न विचारू शकतो की झुडूप, मग झुडपाची उदाहरणं तुम्ही सांगू शकता. तर मग काय आहे, कान्हेर आहे, जास्वंद आहे, खानेरी आहे, करंटी आहे आणि गुलाब आहे. तर अशा प्रकारे जी छोट्या आकारामध्ये किंवा छोट्या उंचीमध्ये आणि छोट्या आकारामध्ये ती विस्तावलेली आहेत आणि त्याची जी उदाहरणं हे सर्व काय आहेत, फुलांची उदाहरणं आहेत. की कान्हेर, जास्वंद, खानेरी ही सर्व काय आहेत, ही एक प्रकारची फुलं देखील आहेत. हे बघा तुम्हाला इथे सांगितले की चित्राच्या माध्यमातून तुम्हाला हे दाखवलेलं आहे कशा प्रकारे कान्हेरी आहे, खानेरी आहे. आता आपण बघा आपला जो तिसरा घटक आहे मुलांना त्याच्याकडे आपण पाहूया. आपण जो पाहिलं वृक्ष पाहिलं, त्याच्यानंतर आपण पाहिलं झुडूप पाहिलं आणि आता जो आपला तिसरा घटक आहे रोपटे आहे. तर रोपटे काय आपण पाहूया की रोपट्याच्या माध्यमातून आपण चित्राच्या माध्यमातून आपण अधिक समजून घेऊया की रोपटे काय आहे.
जे झुडूप आहे त्याच्यापेक्षाही एक खालच्या प्रमाणे म्हणजे उंचीने हे कमी असतं, हे लक्षात घ्या. जसं वृक्ष आहे तो खूप मोठ्या आकारामध्ये आहे, विशाल आकारामध्ये आणि विशाल उंचीनुसार आहे, त्याचप्रमाणे जे झुडूप आहे त्याच्यापेक्षा खालच्या 2.5 ते 3 मीटर, 2 ते 2.5 मीटर इतक्या उंचीवर आहे. परंतु हे जे रोपटे आहेत त्याच्यापेक्षाही, झुडपापेक्षाही खालच्या प्रमाणात म्हणजे छोट्या उंचीचे, आकारानेही लहान आणि उंचीने देखील लहान असते. मग अशी रोपटी कोणकोणती आहेत त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेऊया. बघा इथे काय दिलंय, रोपटी. रोपटी म्हणजे काय आहे, हर्ब्स आहे. सुमारे 1 ते 1.5 मीटर पर्यंत उंच वाढतात. म्हणजे याची उंची बघा केवढी आहे, जी आपल्या झुडपापेक्षाही याची उंची कमी आहे. इथे तुम्ही पाहू शकता की याची उंची बघा किती आहे, आकारात तुम्हाला इथे दिसत असेल. म्हणजे ही किती आहेत, 1 ते 1.5 सेंटीमीटर काय आहे, सॉरी 1.5 मीटर पर्यंत. म्हणजे आपल्या किती गुडघ्याच्याही खालपर्यंत ती असू शकते, किंवा झुडूप आहेत जर गुडघ्याच्या वरती असेल तर त्याची जी उंची आहे गुडघ्याच्या खाली 1 ते 1.5 मीटर पर्यंत याची काय आहे, ही उंची आहे. मग एक प्रकारचं गवत आहे. तर अशा प्रकारे रोपटे आहेत ते हे झुडपापेक्षाही आपल्याला खालच्या प्रमाणामध्ये उंचीनुसार हे खाली आपल्याला दिसत आहे. हे देखील तुम्ही चित्राच्या मार्फत बघू शकता. रोपट्याचे खोड, आता इथे बघा रोपट्याबद्दल अधिक माहिती दिली गेलेली आहे की जे रोपट्याचं खोड आहे हे काय आहे, वृक्ष आहे. ते झुडपाच्या तुलनेने अतिशय लवचिक व हिरवे असते. याचा एक गुणधर्म इथे तुम्हाला सांगितलेला आहे की जे रोपटं आहे ते कसं आहे, झुडपाच्या तुलनेमध्ये म्हणजे झुडपाच्या मानाने ते कसं आहे, अतिशय लवचिक आहे. लवचिक म्हणजे आपण बोलू शकतो त्याला फ्लेक्सिबल आहे, ते लवकर वाकणारं आहे, त्याला आपण बोलू शकतो. ते लवचिक व हिरवी असतात. म्हणजे त्याचा जो रंगाचा जो रंग पाहू शकता तो कसा आहे, हिरवा आहे. ते तुम्ही चित्रात पाहू शकता की काय आहे, त्याचा रंग हा गडद हिरवा देखील आहे आणि ती कशी आहे, झुडपाच्या मानाने अधिक लवचिक आहे. म्हणजे ती पटकन बेंड होऊ शकतात, ती लवचिक आहेत आणि त्याचा जो रंग आहे तो कसा आहे, तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की तो हिरव्या आकारामध्ये तो. अशा अनेक प्रकारची देखील काय आहेत, ही रोपटी आपण आपल्याला पाहायला ते मिळत आहे. तशा प्रकारे आपण झुडपाचं आणि रोपट्याचं देखील मुलांना उदाहरण इथे घेतलं आहे. ही रोपटी काही महिने 2 वर्ष जगतात. आता ही त्याचा जो जीवन काल आहे तो किती वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे. तुम्हाला ही गाळलेली जागा येऊ शकते, तुम्हाला एका वाक्यात उत्तर येऊ शकतं की जी जे रोपटं आहे त्याचा कालावधी, जीवनकाल किती आहे किंवा त्याचा कालावधी किती आहे. तर रोपटे काही महिने 2 वर्ष काय करतात, ते जगतात. कारण जे वेळोवेळी त्याला आपण पाणी दिल्यामुळे आणि हवेमुळे हवेत असलेला जो ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईडच्या मध्ये ते अन्न तयार करतात आणि त्याचा जो जीवनकाल तो किती आहे, 2 वर्षाचा आपल्याला इथे सांगितलं गेलेलं आहे. आता जो आपला चौथा टॉपिक आहे मुलांनो, तो देखील आपण पाहणार आहोत. तर मुलांनो आता आपण पाहणार आहोत की वेल म्हणजे काय, की वेल ही कशा प्रकारे असते. तुम्ही काही घरांमध्ये गेले असाल तर तुम्ही झाडं पाहिले असतील, रोपटे पाहिले असतील. त्या प्रकारे मुलांनो तुम्ही काही मोठे झाडे पाहिले, छोटे पाहिले, झुडपे पाहिले, रोपटे पाहिले. पण तू वेल काय आहे, वेल देखील तुम्ही पाहिले असेल की काही घरांमध्ये गेल्यावर बघा, काही आपण एखाद्या हॉटेलमध्ये जातो तर तिथे एका पातळ दोऱ्याने किंवा एखाद्या रशीने पूर्ण घराला, छताला वेलेने काय केलं असं, ते वेलेने झाकून घेतलेलं असं आणि ते दिसायला देखील आकर्षक आणि सुंदर दिसतं. हे देखील तुम्ही पाहिलं आहात. तर ते कशा प्रकारे वाटते, ती कशी दिसते, जर तुम्ही पाहिली नसेल तर आपण पुन्हा एकदा बघा मुलांनो, चित्रामध्ये आपण पाहूया की ती वेल नक्की काय असते. बघा अशा प्रकारची वेल तुम्ही पाहिली आहे ना कधी, की जेव्हा एखाद्याच्या घरात जातात तेव्हा बघा गॅलरीमध्ये बघा बऱ्याच प्रमाणामध्ये कुंड्या ठेवलेल्या असतात, तिथे रोपटी वाढलेले असतात, झुडपे असतात आणि त्या जाळीला देखील बघा वेलेने काय केलेलं असतं, गुंफलेलं असतं. तर अशा प्रकारची जी वेल आहे ही देखील तुम्ही पाहिलेली असेल की ज्याला दोऱ्याच्या साहाय्याने वरती ओढलं जे लावलेलं असतो आणि ही जी वेल, ही वनस्पती ही काय करत असते, कुणाचा तरी आधार घेऊन, त्या रशीचा, त्या दोरीचा आधार घेऊन ती वरती चढण्याचं काम करत असते आणि एक सुंदरसं असं ती काय करत असते, एक प्रकारे ती वेल वाढत असते, त्याची ग्रोथ होत असते. वेलीचे खोड हे अतिशय लवचिक, मऊ व हिरवे असते. आता इथे काय सांगितलंय, इथे एक प्रकारे जो वेल आहे त्याचं वैशिष्ट्य किंवा गुणधर्म सांगितलं आहे. वेल ही कशी आहे बघा, वेलीचे खोडे काय आहे, अतिशय लवचिक आहे. लवचिक आहे म्हणजे की ते सहज म्हणजे फ्लेक्सिबल होऊ शकतं, ते बेंड होऊ शकतं आणि मऊ आहे. मऊ म्हणजे आपण जर हातामध्ये घेतलं तर ते आपल्याला असं रफ वाटत नाही. जसं आपण बघा एखादा कागद घेतो किंवा एखादा कपडा आपल्याला घेतला कडक असा कॉटनचा, तो आपल्याला हाताला रफ वाटतो. परंतु ही जी वेल आपण हातामध्ये घेतली तर ती आपल्याला कशी दिसते, ही मऊ दिसते, म्हणजेच आपल्याला सॉफ्ट दिसते. आणि ती कशी आहे, रंगाने कशी आहे, हिरवी आहे. हे देखील आपण पाहिलेलं की याचा रंग कसा आहे, हिरवा आहे. याचे 3 गुणधर्म आपल्याला इथे दिसत आहे. ती अतिशय लवचिक आहे, ती मऊ आहे आणि ती कशी आहे, हिरवी आहे.
हे देखील तुम्ही चित्राच्या माध्यमातून पाहू शकता की अशा प्रकारे वेली तुम्ही पाहिले आहेत की नाही, की जेव्हा तुम्ही एखाद्याच्या घरी गेले असता तर तिथे काय केलेले असते, अशा प्रकारे वेल लावली असते. की ही वेल वनस्पती अनेक प्रकारचे जे वेल असतात त्याच्यामध्ये देखील फरक आहे. आपल्याला जी वेल लावू शकतो ती आपण घरामध्ये लावत असतो. त्यामुळे आधाराच्या सहाय्याने त्याची वाढ झपाट्याने होते. आता इथे एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा, इथे काय सांगितले त्याने की वेल तिला तर वाढायचंय, परंतु तिला कशाची गरज आहे, आधाराच्या सहाय्याने. मग ते आधार कोणता असू शकतो, तो आधार दोरी असू शकते, तो आधार रशी असू शकते, रशी असू शकते की त्याचप्रमाणे की जे झाडाचं एक पान आहे किंवा एक पाता आहे त्याला धरून धरून, किंवा एखादी जाळी पण असू शकते मुलांनो. काय आहे, जाळी असते ना, की ते जाळीला लावलंय तर जाळीच्या आतून ती गुंतून गुंतून ती काय करत असते, वरती वाढण्याचा प्रयत्न करत असते. हे देखील तुम्ही पाहिलं असेल की तिला कशाच्या तरी आधाराची सहाय्याने त्याची वाढ ही झपाट्याने होते. इथे काय सांगितले, झपाट्याने म्हणजे अतिशय तिची ग्रोथ होते, किंवा झपाट्याने बोलू शकतो की खूप लवकर त्याची ही वाढ होत असते. जर तिला आधार मिळाला तर त्याची वाढ ही अतिशय वेगाने होत असते, असं तिथे यांना सांगायचं आहे. अशा प्रकारे जर आपण वेलीचं वैशिष्ट्य देखील पाहिलेलं आहे, त्याची वाढ ही त्याला आधार लागतो ना, आधाराच्या सहाय्याने ती फटकन झपाट्याने वाढत असते. काही वेली म्हणजे व्हीनस हे आधाराची मदत घेतात, काही वेली ह्या काय करत असतात, आधाराची मदत घेतात. काहींना आधाराची गरज नसली तरी ते आपला आधार शोधतात आणि त्याची वाढ ही झपाट्याने होत असते. आणि काहींना आधार द्यावा लागतो. जे घरामध्ये असतो तेव्हा आपण दोरीचा आधार देतो. जर ती जंगलामध्ये असेल तर त्याला आपण आधार द्यायला जातो का, तर नाही. तर काही ठिकाणी तिथे देखील आपल्याला वेल असं गुंफलेलं दिसतं, ते एकात एक वाढत वरती जात असतात आणि ते काय करतात, त्यांची ग्रोथ ही होत असते. हे देखील आपण पाहिलेले. काही वेली ह्या मीच आधाराची मदत घेतात आणि ते काहींना आधाराची गरज असते, काहींना आधाराची गरज नसते. काही या जमिनीवर पसरतात बघा, इथे काय दिलं आहे, काही या जमिनीवर पसरतात, तर काहींना तणाव असतात, तर काहींना स्प्रिंग सारखे काय असतात, धागे असतात. म्हणजे काही जमिनीवर देखील पसरतात की त्यांना जरी आधार नाही मिळाला तरी ते जमिनीवर देखील पसरत जातात, असं इथे आपण सांगितलेलं आहे बघा. काहींना तणाव असतात तर काहींना स्प्रिंग सारखे धागे असतात. मग ते कोणते आहेत, भोपळा आहे, कलिंगड आहे, द्राक्ष आहे, मनी प्लांट आहे आणि काकडी आहे. स्प्रिंग सारखे धागे म्हणजे एकात एक गोल केलेले, जसे स्प्रिंग असते तसं आपण बघा बॉलपेन मध्ये एक स्प्रिंग असते आणि त्यांना स्प्रिंगच्या मदतीने आपण पेनामध्ये काय करतो, ते रील टाकत असतो आणि त्याच्यामुळे पेन काय करतो, स्मूथली चालतो. त्याचप्रमाणे इथे त्यांनी काय सांगितलेलं की बघा, की इथे काहींना काय आहे, काहींना तणाव असतात तर काहींना स्प्रिंग सारखे जे धागे असतात की एकदम छोट्या आकारामध्ये स्प्रिंगचे धागे असतात. मग ते कोणकोणते, मग ते आपण पाहू शकतो वेलीमधून कोणकोणते फळं निर्माण होतात ते पाहू शकतो. की उदाहरणार्थ भोपळा आहे, उदाहरणार्थ कलिंगड आहे, द्राक्ष आहे, मनी प्लांट आहे, काकडी आहे. हे कसं आहे, वेलीचे उदाहरण आहे. की जे द्राक्ष आहे त्याला देखील काय करावं लागतं, एक आधार द्यावा लागतो आणि आपण ते काही अंतरावर त्याला आपण लाकडीच्या सहाय्याने वरती उचलून घेतो आणि त्याला आपण दोरीच्या सहाय्याने आधार देतो, जेणेकरून तिथे ते द्राक्षाची लागवड होत असते. जो भोपळा आहे तो देखील वेलीनुसारच येत असतो. तो भोपळा वजनाने हा जड आहे, आकाराने मोठा आहे आणि त्याच्यामुळे तो झाडाला तर तो तेवढं वजन पेलू शकणार नाही, म्हणून हे काय आहे, जमिनी लगतच म्हणजे जमिनीमध्येच त्याचे काय होऊ शकते, त्याची वाढ होत असते. द्राक्षाचं पाहिलं, कलिंगडचं देखील तसंच उदाहरण आहे. तर मनी प्लांट आहे, तो मनी प्लांट तुम्ही पाहिलं असेल मुलांनो, ते देखील काय करत असते, वाढत असते. आपण ते पाण्यामध्ये ठेवलं आणि त्याला जर आपण आधार दिला, आपण त्याला ज्याप्रमाणे आपण वाढवू त्याप्रमाणे मनी प्लांटचं झाड, जी वेल आहे ती देखील वाढत असते. काकडीचं देखील मुलांनो त्याप्रमाणे सेम तसंच आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण पाहिलं की वृक्ष आहे, झुडूप आहे, रोपटे आहे आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलं म्हणून की वेल, याच्या संदर्भातला आपण अभ्यास केलेला.